राज्यभरातलं अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पोर्टल गेल्या 1 महिन्यापासून बंद असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात अडचणींना तरुणांना सामोरं जावं लागतं। आपल्यासोबत पदाधिकारी आहेत, त्यासोबतच मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। पोर्टल जवळपास महिन्याभरापासून बंद आहेत। काय अडचणी येत आहेत आणि त्या संदर्भात आज आपण अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची बैठक देखील बोलवलेली आहे। काय नेमकं असणार आहे बैठकीत? गेल्या 1 महिन्यापासून हे पोर्टल बंद आहे। हे पोर्टल बंद का केलं, त्याला कारण काय दिलं? तांत्रिकदृष्ट्या आम्ही हे पोर्टल बंद केलं। तांत्रिकदृष्ट्या आम्ही 12 तास, 24 तास, 48 तास समजू शकतो। 1 महिना झाला पोर्टल बंद। रोज 400 लोक अर्ज करायचे, 400 लोकांचे अर्ज मंजूर व्हायचे। आज विचार करा, हजारो तरुणांना यांनी त्या रोजगारापासून बाजूला ठेवलेलं आहे। जून महिन्यापासून व्याज परतावा येत नाही आहे। मग अशा गोष्टीमध्ये नरेंद्र पाटलांना आम्ही या ठिकाणी याच्यासाठी बोलवलं काय अडचणी आहेत महामंडळावर, कोणाला हे महामंडळ बंद पाडायचं आहे। अजित पवार तर पहिल्यापासून विरोधकच आहे। ते सारथी त्यांनी मागच्या वेळेस बंद पाडली होती, आता ह्या महामंडळाला निधीसुद्धा त्यांनीच दिलेला नाही। कारण भुजबळ साहेबांच्या दबावाखाली अजित पवार जर अण्णासाहेब पाटील महामंडळाची कोंडी करत असतील तर हे कदापि मराठा तरुण सहन करणार नाही। आणि नरेंद्र पाटील पण त्याच्यावर गप्प का? त्यांनी सुद्धा ते अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही सर्वांनी त्याची जबाबदारी दिलेली आहे। म्हणून या सगळ्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांना बोलवले। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आमच्या तरुणांना त्या ठिकाणी नवीन रोजगार सुरू करायचे होते, काही वाहनं घ्यायचे होते, काहींना आपले शॉप व्यवसायाच्या माध्यमातून सुरू करायचे होते। यांनी बंदच करून टाकलं ना ते। आणि बंद करताना त्यांनी व्याज परतावा सुद्धा बंद केला। या सगळ्या गोष्टींवर आम्ही आज निर्भीडपणे नरेंद्र पाटलांना प्रश्न विचारून जाब विचारणार आहोत। जवळपास महिना झाला आहे पोर्टल बंद आहे। नरेंद्र पाटील आज येत आहेत, काही आपण समस्या मांडणार आहात, काय अपेक्षा असणार आहे अध्यक्षांकडून? नक्कीच एकीकडे आमच्या संघटनांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे मेळावे घ्यायला लावायचे, योजना समजून सांगायला लावायच्या। आज योजना समजून बऱ्याचशा लोकांनी कर्ज प्रकरणं केली, कर्ज प्रकरणं झाले। जवळपास 6 महिन्यापासून यांचा व्याज परतावा का थांबला आहे? व्याज परतावा थांबल्यामुळं लोकांचे, आमच्या ज्या नवउद्योजक आहे यांचे NPAमध्ये खाते जायला लागले, यांचं सिबिल खराब होतं आहे। एकीकडे अजित पवार त्यांच्या मुलाचं सिबिल सुधारायचा प्रयत्न करताय। एवढा मोठा घोटाळा त्यांच्या समोर असून जर गोरगरिबांचे व्यवसाय इथे बंद करण्याचं काम तुम्ही जर करत असाल, लोकांचं इथे व्याज परतावा न देता जर तुम्ही पोर्टल बंद करत असाल, तर एकीकडे तुम्ही आम्हाला देण्याचं दाखवता आणि एकीकडे घेण्याचं काम करताय। बीडच्या सभेनंतर तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ जवळपास बंद करण्याच्या मार्गावर तुम्ही आणून ठेवलेले। याच्यात काय यांच्या मनातला हेतू आहे हे जनतेला कळायला लागलं आहे। आपण बघतोय की या संदर्भामध्ये आज अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। प्रमुख पदाधिकारी या बैठकीत असणार आहेत। पोर्टल जवळपास महिन्याभरापासून बंद आहे, व्याज परतावा बंद आहे आणि त्यामुळे तरुण उद्योजकांची मोठ्या प्रमाणात अडचण झालेली आहे, कोंडी झालेली आहे। आणि या पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीमध्ये अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडनं काय नेमकं याबाबत उत्तर दिलं जात आहे, काय याचा तोडगा काढला जातो आहे, हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।